नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण बघितलं असेल तर यशस्वी जायस्वाल मित्रांनो, मी नेहमीप्रमाणे सांगत होतो की यशस्वी जायस्वाल हा खरंच एक खूप छान असा खेळाडू टीम इंडियासाठी मिळाला आहे। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर त्याने त्याचा तर दुसरं डबल 100 मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं। मित्रांनो, त्याने आधीच्या टेस्ट मॅचमध्ये सुद्धा 200 धावा ठोकल्या होत्या आणि आता जी तिसरी मॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल तर सेकंड इनिंगमध्ये मित्रांनो एक जबरदस्त अशी खेळ केली आणि टीम इंडियाला चांगली लीड आणि चांगल्या पॉईंटनी ही मॅच आहे ती त्याच्यामुळेच आपल्याला जिंकता आली। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर तब्बल त्याने ह्या मॅचमध्ये सुद्धा 214 धावा ठोकल्या। मित्रांनो, तो नॉट आउट राहिला आणि तब्बल मित्रांनो 12 सिक्स आणि 14 खणखणीत चौकार ठोकले। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर एक जबरदस्त असं कोणालाही जमलं नाही। सुनील गावस्कर नंतर हा एक खेळाडू आहे। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर 12 सिक्स एका टेस्ट मॅचमध्ये इज नॉट जोक। बोलायला आपल्याला फक्त इझी वाटते की 12 षटकार काय खेळतोय। मित्रांनो, त्याला बघितलं असेल तर थोडी इंजुरीसुद्धा झाली होती आणि तो हर्ट रिटायर्ड म्हणून तो बाहेर गेला मैदानामध्ये आणि परत त्याला संधी मिळाली आणि त्याने त्याचं सोनं केलं। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर 214 धावा ठोकल्या। मित्रांनो, खूप छान पद्धतीने यशस्वी जायस्वाल त्याचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते। खरंच त्याची मेहनत आपल्याला आणि मित्रांनो बघितलं असेल तर तो काय एवढा मोठ्या घरातून किंवा आलेला नाही आहे, पण त्याचं करिअर जर बघितलं तर खूप छान पद्धतीने त्याने स्वतःवरती फोकस केलं, लक्ष केलं आणि मित्रांनो तो आज आपल्याला ह्या स्टेजवरती पाहायला मिळतोय। खरंच सॅल्यूट करावासा वाटतो यशस्वी जायस्वालला। तर तो असाच खेळत राहावा हीच आपल्याकडून त्याला शुभेच्छा खूप साऱ्या। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।